जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज तिसऱ्या याच्या 25 आणि 26 श्लोक आपण पाहणार आहोत. श्लोक 25. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विन्दास्तथा सक्तस्य कीर्षु लोकसंग्रहम्. श्लोक 26. न बुद्धिभेदं जनयेद्ज्ञानं कर्मसंगिनां जोषयेत्स सर्वकर्माणि विद्वान् युक्ता समाचरण. ज्या मनुष्याची शास्त्रपद्धती आणि शास्त्रविहित शुभकर्मावर पूर्ण श्रद्धा आहे, तसेच शास्त्रविहित कर्मांचे फळ अवश्य मिळते यावर पूर्ण विश्वास आहे, जे तत्त्वज्ञेही नाहीत आणि दुराचारही नाहीत, परंतु कर्माविषयी, भोगाविषयी आणि पदार्थाविषयी आसक्ती आहेत, अशा माणसांसाठी येथे सक्ताः अविद्वासम हा पदे आली आहेत. शास्त्रज्ञ असूनही केवळ कामना असल्या कारणाने अशा माणसांना अज्ञानी म्हटले गेले आहे. असे पुरुष शास्त्रज्ञ तर असतात, पण तत्त्वज्ञ नसतात. हे केवळ आपल्यासाठीच कर्म करतात, म्हणूनच अज्ञानी म्हणवले जातात. असे अज्ञानी पुरुष कर्मामध्ये कधीही प्रमाद, आळस इत्यादी न करता सावधपणे आणि तत्परतेने यथासांग विधीपूर्वक कर्म करतात. कारण त्यांचा असा समज असतो की कर्म करण्यात एखादी उणीव राहिल्यास त्यापासून मिळालेल्या फलात देखील उणीव राहील. भगवान त्यांच्या अशा प्रकारच्या कर्म करण्याला रीतीला आदर्श मानून संपूर्णपणे आसक्तीरहित झालेल्या विद्वानांनासुद्धा याच विधीने लोकसंग्रहार्थ कर्म करण्याविषयी प्रेरणा देत आहेत. ज्याच्या ठिकाणी कामना, ममता, आसक्ती, वासना, पक्षपात, स्वार्थ इत्यादी संपूर्णपणे अभाव झाला आहे, अशा शरीरादी पदार्थाविषयी किंचितही आकर्षण राहिले नाही, अशा तत्त्वज्ञ महापुरुषासाठी येथे सक्ताः विद्वान पदे आले आहेत. 20 श्लोकात लोकसंग्रह मेमापि क्षण म्हणून पुन्हा 19व्या श्लोकात त्याची व्याख्या केली गेली आहे. त्यालाच लोकसंग्रह ची कीर्षुः पदांनी म्हटले गेले आहे. श्रेष्ठ पुरुषाचे सर्व आचरण स्वाभाविकच यज्ञासाठी आणि मर्यादा सुरक्षित ठेवण्यासाठीच असतात. त्याप्रमाणे भोगी मनुष्याचे भोगामध्ये मोहप्रस्त, मनुष्याचे कुटुंबामध्ये लोभी आणि मनुष्याची धनाविषयी प्रीती असते, त्याप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांची प्राणीमात्राच्या हिताविषयी प्रीती असते. त्यांच्या अंतःकरणात मी लोकरहित आहे असा भावसुद्धा राहत नाही, तर त्याच्याकडून आपोआप लोकहित होत असते. प्राकृत पदार्थाशी संपूर्णपणे संबंधविच्छेद झाल्याकारणाने त्या ज्ञानी महापुरुषाचे म्हणवले जाणारे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादीसुद्धा लोकसंग्रह पदात झालेल्या लोक शब्दात अंतर्गत येतात. इतर लोकांना असे ज्ञानी महापुरुष लोकसंग्रहाची इच्छा असणारे दिसतात, परंतु वास्तविक पाहिले तर त्यांच्या ठिकाणी लोकसंग्रहाची सुद्धा इच्छा नसते. कारण ते संसारापासून मिळालेल्या शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ, पद, अधिकार, धन, योग्यता, सामर्थ्य इत्यादींना सावधान अवस्थेपासूनच कधीही किंचितही आपले आणि आपल्यासाठी समजत नाहीत.
तर त्यांना संसाराचे आणि संसाराच्या सेवेसाठीच समाज समजतात जे वास्तविक त्यांच्यासाठी आहेत. ही विचारधारा प्रवाहित असल्यामुळे सिद्धावस्थेतसुद्धा त्यांचे म्हणविले जाणारे शरीर पदार्थ आपोआपच कोणतीही इच्छा न बाळगता संसाराच्या सेवेत व्यस्त राहतात. या श्लोकात यथा आणि तथा पदे कर्म करण्याच्या प्रकारच्या अर्थाने आलेली आहेत. तात्पर्य: ज्याप्रमाणे अज्ञान मनुष्य आपल्या स्वतःच्या सिद्धीसाठी सावधपणे आणि तत्परतेने कर्म करतात, त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषांनीही लोकसंग्रह अर्थात दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करावे. ज्ञानी महापुरुषांनी प्राणिमात्राच्या हिताचा भाव ठेवून संपूर्ण लौकिक व वैदिक कर्तव्यकर्माचे आचरण केले पाहिजे. सर्वांचे कल्याण कसे होईल या भावनेने कर्तव्यकर्म केल्याने लोकांमध्ये सद्भावनेचा प्रचार आपोआप होतो. अज्ञानी पुरुष तर फळाच्या प्राप्तीसाठी सावधपणे आणि तत्परतेने विधीपूर्वक कर्तव्यकर्म करतो, परंतु ज्ञानी पुरुषाची फलामध्ये आसक्ती नसते आणि त्यांच्यासाठी कोणतेही कर्तव्यकर्म नसते, म्हणून त्यांच्यापासून कर्माची उपेक्षा होणे संभव आहे. म्हणूनच भगवान कर्म करण्याच्या विषयात ज्ञानीपुरुषाससुद्धा अज्ञानी पुरुषाप्रमाणे कर्म करण्याविषयी आज्ञा देत आहेत. 21व्या श्लोकात तर विद्वानाला आदर्श म्हटले गेले होते, पण येथे त्यांना अनुयायी म्हटले आहे. तात्पर्य: विद्वान आदर्श असतो अथवा अनुयायी असो, त्याचकडून आपोआप लोकसंग्रह होत असतो. ज्याप्रमाणे भगवान श्रीरामचंद्र प्रभू प्रजेला उपदेशही करतात आणि वडिलांच्या आज्ञेचे पालनही करण्यासाठी वनाशाला जातात. दोन्हीही परिस्थितीत त्यांच्याकडून लोकसंग्रह होतो, कारण त्यांचे कर्म करण्याची अथवा न करण्याची कोणतेच प्रयोजन नव्हते. जेव्हा विद्वान आसक्तीरहित होऊन कर्तव्यकर्म करत असतो, तेव्हा आसक्तियुक्त चित्त असलेल्या पुरुषांच्या अंतःकरणावर सुद्धा विद्वानाच्या कर्माचा आपोआप प्रभाव पडतो. मग त्या सकामी पुरुषांना हा महापुरुष निष्काम भावनेने कर्म करीत आहे असे प्रत्यक्ष दिसो अथवा न दिसो. मनुष्य निष्काम भावांचा दुसऱ्यावर स्वाभाविक प्रभाव पडत असतो, हा सिद्धांत आहे. म्हणून आसक्तिरहित विद्वानांच्या भावांचा आचरणाचा प्रभाव मनुष्यावरच नव्हे तर पशुपक्षी इत्यादींवरही पडतो. अशा प्रकारे 26व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.